T20 विश्वचषकामध्ये भारताची ऐतिहासिक कामगिरी। भारत सलग दुसऱ्यांदा विश्वविजेता। न्यूझीलंडचा 96 धावांनी उडवला धुव्वा। अभिषेक शर्मा, संजू सॅमसनची दमदार खेळी। गोलंदाजीमध्ये बुमराह 4 तर अक्षरकडून 3 विकेटचा भेदक मारा। T20 मधील भारताच्या दणदणीत विजयानंतर देशभरात जल्लोष। क्रिकेटप्रेमींचा आनंद गगनामध्ये मावेना। अहमदाबाद, दिल्ली, मुंबईमध्ये फटाक्यांची आतषबाजी। टीम इंडियाच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींकडून सर्व खेळाडूंचं अभिनंदन। भारताचं नाव उंचावल्यानं थोपाटली खेळाडूंची पाठ। विराट कोहली, सचिन तेंडुलकर कडूनही कौतुकाचा वर्षाव। मनसेचा आज 20वा वर्धापन दिन। राज ठाकरे मनसैनिकांना शिवतीर्थावर संबोधन करणार। रायगडावर जाऊन राज ठाकरे घेणार शिवरायांचं दर्शन। आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा। परराष्ट्र मंत्री युद्ध परिस्थितीवर वक्तव्य करणार। एस जयशंकर लोकसभेमध्ये निवेदन सादर करणार। रेल्वेने विना तिकीट प्रवास करणाऱ्यांच्या संख्येमध्ये प्रचंड वाढ। वर्षभरात मध्य रेल्वेवर 16 लाख प्रवाशांना बसला दंड। फुकट्यांकडून वर्षभरात 1,31,00,000ची दंड वसुली। लेबनॉनवर इस्रायलचे तीव्र हल्ले। आठवडाभरामध्ये लेबनॉनमधील 394 लोकांचा मृत्यू। 84 लहान मुलांसह 42 महिलांनी गमावला जीव। इराणकडून बहरीनमधील अमेरिकेच्या नौदल ताफ्यावर हल्ला। हल्ल्यामध्ये अमेरिकेचे 21 सैनिक ठार, अनेक जण जखमी झाल्याची माहिती। मनामा इथल्या अमेरिकेच्या नौदलाच्या मुख्यालयाला केलं लक्ष्य। इराणकडून आखाती देशांमध्ये हल्ले सुरूच। काल सौदी अरेबिया, दुबई, कतार, बहरीनसह कुवेतवर जोरदार हल्ले। इंधन टाक्यांना केलं लक्ष्य। इस्रायलचे तेहरानमधील तेल साठ्यांवर हल्ले। शहरामध्ये तेल पसरल्यानं सर्वत्र आग। आकाशामध्ये काळा धूर। 4 जणांचा मृत्यू। प्रदूषणामुळे विषारी पावसाची भीती। इस्रायलचा बेरूतवर भीषण हवाई हल्ला। हॉटेल परिसरात क्षेपणास्त्र हल्ला। हल्ल्यात 4 जणांचा मृत्यू। मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता। तेहरानमध्ये इंधनाचा तुटवडा। तेहरानची इंधन वितरण व्यवस्था कोलमडली। अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यांमुळे पुरवठा साखळी विस्कळीत। आता महिनाभरात एकच सिलेंडर मिळणार। दुसरा सिलेंडर मिळण्यासाठी 25 दिवसांची वाट पाहावी लागणार। केंद्र सरकारच्या सूचनांनंतर गॅस वितरकांचं महत्त्वाचं पाऊल। सरकार कुठेही पेट्रोल डिझेलचा तुटवडा भासू देणार नाही। युद्ध परिस्थितीमध्ये कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी भारत सरकार सज्ज असल्याचं फडणवीसांचं विधान। थकबाकी न भरणाऱ्या 11 मालमत्तांचा मुंबई महापालिका करणार लिलाव। मोकळे भूखंड, व्यावसायिक इमारत, हॉटेल चालकांना अंतिम नोटीस। 5 थकबाकीदारांनी भरला 10,45,00,000चा मालमत्ता कर। मुंबईमध्ये आज उष्णतेची लाट। आज पारा 37 अंशांवर जाण्याचा अंदाज। उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव पूर्णपणे कमी झाल्यामुळे उन्हाचा कडाका वाढला।